माननीय परिवहन मंत्री महोदयांना मी नम्र विनंती करतो, तसे परिवहन आयुक्त साहेबांना मी नम्र विनंती करतो की आपण नाशिक आरटीओ अधिकारी सन्माननीय शिंदे साहेब, तसेच मालेगाव आरटीओ अधिकारी सन्माननीय जाधव साहेब यांना आपण सक्तीने आदेश द्यावे की ज्या ओव्हरलोड गाड्या चालू आहेत मालेगाव शहरातून, म्हणजे जशा की धुळेवरून नाशिककडे जाणारे जे रीतीचे डंपर आहे, सुमारे 80 ते 100 डंपर आहे, हे हायवा आणि ट्रक या ओव्हरलोड असतात. म्हणजे रॉयल्टी 35 टनाची 70-80 टन रेती घेऊन जातात. या खुल्या दिवसा आणि रात्रीच्या चालू आहेत. मी तर असं म्हणतो आरटीओ अधिकारी यांच्या समोरून जात असेल तरी हे पकडत नाही. आणि मी आतापर्यंत बघितलं आरटीओ कार्यालय मालेगावमध्ये एक सुद्धा हायवा रेतीचा पकडलेला नाही. रोज लाखो रुपयाचा महसूल बुडत आहे. मी एकदा सन्माननीय परिवहन आयुक्त साहेबांशी फोनवरती बोललो, या संदर्भात माहिती दिली. सन्माननीय परिवहन आयुक्त साहेब बोलले की हो मी कारवाई करतो, पण अद्याप तो काही कारवाई होताना दिसत नाही. माझी परिवहन आयुक्त साहेब अतिशय परिवहन मंत्री साहेबांना नम्र विनंती आहे की शासनाचा लाखो रुपयाचा महसूल आज बुडत आहे, हा बुडू नये, शासनाचे लाखो रुपयाचा फायदा व्हावे यासाठी आपण सक्तीने मोहीम राबवण्याचे आदेश द्यावे. आणि तात्काळ हे जे हायवा आणि ट्रक जे धुळ्यावरून मालेगावकडे जातात रात्री आणि दिवसा ओव्हरलोड रेतीचे, हे पकडून काट्यावरती जाऊन काटे